आता 8 दिवसाची सुट्टी एन्जॉय करून आम्हाला निघायचं होतं पुण्याला, म्हणून आकाशचं तोंड असं काहीतरी झालं होतं. पण मी तर फार एक्साइटेड होते, कारण जाता जाता मला जायचं होतं माहेरी आणि 1-2 दिवसाचा माझा मुक्काम आता तिथंच असणार होता. निघताना मात्र जाऊबाईंनी माझी ओटी भरली आणि मी काय साडी वगैरे नेसली नव्हती, त्यामुळे मी स्टोलच अंगावरती पांघरून घेतला होता. आणि आम्ही दोघे जण सुद्धा वेगळे वेगळे प्रवास करत होतो, कारण टू व्हीलर सुद्धा आणली होती आणि मला हे गाडीला बसवून देणार होते. म्हटलं त्या आधी थंडा पिऊन घेऊया. गेल्या गेल्यास पप्पांच्या अशा काहीतरी गप्पा आमच्यासोबत चालू असतात. त्यानंतर मला जायचं होतं हॉस्पिटल व्हिजिटसाठी, कारण इथं एकदा तरी मला नाव दिलंच पाहिजे डिलिव्हरीसाठी, म्हणून आम्ही सगळेच गेलो होतो हॉस्पिटलला. तिथे व्हिजिट केलं आणि येता येता ना हा ज्यूस माझ्या भावाकडून स्पॉन्सर आहे हे मी तुम्हाला सांगत होते आणि तो व्हिडिओ द्यायला खूप लाजत होता. आकाशला निघायचं होतं पुण्याला, कारण त्यांच्या सुट्ट्या तर संपल्या होत्या, त्यामुळे त्यांना बाय बाय केलं. पण त्यांना सोडून राहण्याची मला तर आता काही सवय नाही आहे, त्यामुळे मी तर खूप नाराज झालते. पण असो, 1-2 दिवसाचा प्रश्न. त्यानंतर मम्मीचे एक ना एक पार्सल काही ना काही घरी येत असतं, तेच ती मला दाखवत होती आणि अशा खटपटी काहीतरी करत असते ती घरामध्ये. संध्याकाळच्या वेळेला मम्मी पप्पा दोघे जण मिळून छान अशी भाजी निवडत बसले होते. त्यानंतर मस्त असं मम्मीच्या हातचं जेवण केलं आणि झोपी गेले. ओके, बाय बाय.